वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर में आज एक ऑफिस उद्घाटन की है मंत्री एमबी पाटिल और मुद्देबिहाल एमएलए नाडगौड़ा और कटकतुंड। अब यहां पर यही बातचीत होने लगती है ताकि बबलेश्वर मतक्षेत्र और तिकोटा मतक्षेत्र और ना जाने यहाँ पर मुद्देवाल का भी यहाँ पर बात होती है ताकि पुराने कागजात खो गए हैं, कहां गुम हो गए हैं और कहां चले गए हैं, अब उसका कोई पता नहीं। आखिर इसके जिम्मेदार तो संबंधित अधिकारी होते हैं। उन्हीं की जिम्मेदारी से हमारे इस शहर के कागजात और कागज पत्र कुछ भी घर के हो या टैक्स हो या कुछ भी हो, उन्हीं के हाथों होते हैं। सबसे बड़े मालिक वही जिम्मेदार होते हैं ताकि जायदाद के ताकि कोई कागज पत्र। अब यहाँ पर यही कहने लगे हैं ताकि ये कागज पत्र खो गए हैं। अब इसलिए विजयपुर शहर में अब तहसीलदार ऑफिस में एक ऑफिस यहाँ पर लॉन्च किया गया है ताकि इसलिए कोई भी कागज पत्र अब जो भी खो गए हैं, घूम गए हैं, अब वो यहीं पर दाखला, अब यहीं पर रिकॉर्ड रूम अब यहाँ पर हो गया है। अब यहाँ पर ना जाने अब तो कहे तो गए मगर कागजात खो गए हैं, कहाँ चले गए हैं। और यहाँ पर एमबी पाटिल भी यही कहने लगे हैं अंग्रेजों के जमाने की नहीं, अब इस जमाने की बात करने लगे हैं। तो अब तो अंग्रेजों के जमाने तो छोड़िए, अब तो मोहम्मद आदिल शाह जमाने की भी कागजात आज भी लोगों के पास मौजूद है विजयपुर शहर में, ताकि किसी को अपना अपना हक राजा महाराजों के जमाने में ही दे दिए हैं, मगर इस जमाने के कागजात कहां चले गए और कौन लेकर गया है और क्या ये चोरी हो गई है, क्या इस पर एफआईआर क्यों नहीं हो पाया और इस पर कानूनी तहकीकात क्यों नहीं हो पाई। अगर ये क्यों नहीं कह पा रहे, क्योंकि अब कागजात गोलमाल हो गए हैं, सिक्के गोलमाल हो गए हैं, कहां खो गए हैं, अब तो जमीनें किस किस के नाम कैसे हो गए हैं। अब ऐसे बहुत सारे शक जताने लग जाते हैं विजयपुर शहर के लोग, ताकि अब तो रिकॉर्ड कागजात ही चले गए हैं। तो आप कौन ढूंढेगा, कहां ढूंढेंगे, आप किसके पास है वो कागजात और कहां खो गए हैं, कहां गुम हो गए हैं। अब इतना जिम्मेदारी के कागजात ही यहाँ पर लापरवाही इस तरह हो रही है तो सोचो ना जाने विजयपुर शहर में अब किस किस के नाम के कागजात किस किस के नाम बन गए। अब तो ऐसा कहीं ना हो जाए ताकि ये कागजात किसी ने छुपा कर तो नहीं रखा, ताकि डुप्लीकेट सही बना कागजात कैसे बन जाते हैं। ऐसे बहुत सारे आरोप हो गए हैं, बहुत सारे एफआईआर भी हो गए हैं। आजकल कोर्ट कचहरी घूम रहे हैं लोग, ताकि इसलिए डुप्लीकेट सिग्नेचर किया और दूसरों के नाम से हो गया है। ना जाने ऐसे कागजात बहुत गोलमाल हो गए हैं, कहीं चलकर ऐसा ना हो जाए ताकि एक नाम दूसरों का चढ़ जाए मगर वो कागजात कहां गए। शायद ये तो बहुत सेफ्टी रहना चाहिए। ऐसे कागजात सरकार के अफसर इसे सेफ्टी रखना चाहिए ताकि उनके जिम्मेदार हो जाते हैं। मगर यहाँ पर आओ यही कह रहे हैं मंत्री एमबी पाटिल ताकि कागजात खो जा रहे हैं, मगर इसलिए यहाँ पर ये उद्घाटन किया है। अब यही कागजात सब कुछ रिकॉर्ड रूम रखेंगे ताकि जो हो गया सो हो गया, मगर इसके बाद ऐसा ना होने के अब एमबी पाटिल इसके लिए यहाँ पर उद्घाटन कर चुके हैं। मगर यहाँ पर जिला अधिकारी डीसी भी यही कह रहे हैं, कुछ नाम लेने लग गए हैं, यहाँ पर प्रस्ताव भी करने लग गए हैं ताकि मुद्देदार का भी नाम ले चुके हैं। आखिर इतनी लापरवाही कौन है जो इतनी लापरवाही पर आ गया है, ताकि कौन से सरकार के वक्त इतनी लापरवाही पर कागजात गुम हो गए हैं और चले गए हैं। आप किसके खाते में ये कागजात जम गए हैं और किसके पेटी में रख लिया है। आखिर इस पर तो तहकीकात तो जरूर होना चाहिए, मगर इसलिए एक टीम बनाना चाहिए ताकि उस वक्त किसने गोलमाल किया है, आगे कागज कहां गए हैं। ये तो बड़ी बात नहीं है सरकार को ढूंढ निकालने में, मगर इसे अपना कर्तव्य से निकालने वाला और कहने वाला चाहिए, क्योंकि अब तो जिम्मेदारी के कागजात ही खो गए हैं। तो आखिर इसके जिम्मेदार कौन होगा, आइए देखेंगे एक रिपोर्ट में।
ಬಾಯ್ ಬಾಯ್. ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಸರ್, ಇದು ಭೂ ಸಂರಕ್ಷಣಾ ಯೋಜನೆ ನಮ್ಮ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಸರ್. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಕಂದಾಯ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಗಣೀಕರಣ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ನಮ್ಮಲ್ಲಿ 5 ಕ್ಯಾಟಗರಿ ಇದೆ ಸರ್, A, B, C, D ಇದೆ ಸರ್. ಅದರಲ್ಲಿ A ಕ್ಯಾಟಗರಿ ಆದರೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ ನಾವು ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. B ಕ್ಯಾಟಗರಿ 30 ವರ್ಷ ತನಕ ನಾವು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು. ಉಳಿದೆಲ್ಲ 10 ವರ್ಷ, 5 ವರ್ಷ, 2 ವರ್ಷ ಸರ್. ಈ A ಕ್ಯಾಟಗರಿ ಈ ಫಸ್ಟ್ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾವು ಗಣೀಕರಣ ಮಾಡಬೇಕು ಸರ್. ಸೊ ಈ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅನ್ನು ನಾವು ಫಸ್ಟ್ ವಿಜಯಪುರ ತಾಲೂಕಿದು ಪೈಲಟ್ ಬೇಸ್ನಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಈಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆ ಸರ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್. ಸೊ ಈಗಾಗಲೇ ಹಿಂದಿ ಚಡಚನ್ನ ಶುರು ಆಗಿದೆ ಸರ್. ಇವತ್ತು ಬಬಳೇಶ್ವರ, ತಿಕೋಟ ಮತ್ತು ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿ, ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕು ಶುರುವಾಗಿದೆ ಸರ್. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಡೆಡಿಕೇಟೆಡ್ ಒಂದು ಟೀಮ್ ಡೇಟಾ ಎಂಟ್ರಿ ಆಪರೇಟರ್ ಸೇರಿ ಸರ್ ನಮಗೆಲ್ಲ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸ್ಕ್ಯಾನರ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಸೊ ನಮಗೆ ಒಟ್ಟಾರೆ ಬಬಳೇಶ್ವರ್ಗೆ ಅರೌಂಡ್ 30 ಲಕ್ಷ ಪೇಜಸ್ ನಾವು ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಬೇಕು ಸರ್. ತಿಕ್ಕೋಟ ಅದು 37 ಲಕ್ಷ ಸರ್. ಅದೇ ರೀತಿ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳದು ಕೂಡ 30 ಲಕ್ಷ ಅಷ್ಟಿದೆ ಸರ್. ಸೊ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಏನಿರ್ತಲ್ಲ ಇವತ್ತಿದ್ರಲ್ಲ ಹಿಸ್ಟಾರಿಕಲ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ 150 ವರ್ಷದ ಹಳೆಯದು ಸರ್. ಇಲ್ಲ ಅದಲ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇಟ್ನಾಗಿದ್ದದ್ದು ನಂತರ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಗಳು ಪುನಃ ಹಿಸ್ಟಾರಿಕಲ್ ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲೇನಂತಿದ್ರು ಈ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸನ್ನ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಆರ್ಚಿವ್ಸ್ತಾ ಇರೋನೆ ಅದು ಅಲ್ಲೇನು ಆರ್ಚಿವ್ಸ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ನಿಮ್ಮ ಇದು ಹೇಳ್ತಾರೆ ನೀವು ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದ ಅಲ್ರಿ ಇದನ್ನ ಹೇಳೋದು. ಈಗ ಏನು ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಬೆಂಗಳೂರಿನಾಗಂತೂ ಎಲ್ಲ ಗಪ್ಪ ಮೊದಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಹೇಳೋದು ನಮಗೂ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಇದ್ದಾವೆ. ದೇವಳದಲ್ಲಿ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆರ್ಡರ್ಸ್ ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಇದ್ದಾವೆ, ಫೈಲ್ಸ್ ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಇದೆ. ಈಗ ಅದೆಲ್ಲ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆರ್ಡರ್ ಫೈಲ್ಸ್ ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಇದೆ. ನಿನ್ನೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆರ್ಡರ್ಸು 13 acres ಸರ್ಕಾರ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಅವ್ರ ಹೆಸರು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಹೆಸರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಅವರೇ ಕಬ್ಜಾದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. 17 acres ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ಹಾರ್ಟ್ ಆಫ್ ಸಿಟಿದು. ಈಗ ಥ್ರೂಔಟ್ ಸ್ಟೇಟ್ ಇದು ಒಂದೇ ಕಡೆ ಅಲ್ರಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಈ ಫೈಲ್ಸ್ ಮತ್ತು ಆರ್ಡರ್ ಆಯ್ತಲ್ಲ, ಫೈಲ್ಸ್ ಗಪ್ ಆಗಿದಾವು, ಸಿಕ್ಕದಲ್ಲ. ಏನಾಗ್ತದೆ ನಡಬಾರ್ಕು ಒಂದು ಈಗ 30 ವರ್ಷ ಬರ್ತದೆ. ಆ 30 ವರ್ಷ 30 ವರ್ಷ ಕಾಲ ನಡಬಾರ್ಕು ಒಂದು ಸಿಗ್ತದೆ CS ನಾಡ್ಬೋದು ಅಂತ. ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದುವರಿಬೇಕು ಈಗ, ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದುವರಿಬೇಕು ಈಗ. ಪಾಣಿಗಳು ಬೆಂಗಳೂರಿನ ಒಂದು ಮೊದಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕು ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನ, ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲಾತಿಗಳೇನಿದ್ದಾವೆ ರೈತರದ್ದು ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಆಸ್ತಿಗಳದ್ದು ಅವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಅವಶ್ಯಕವಾಗಿತ್ತು. ಕೃಷ್ಣ ಬೈರೇಗೌಡರು ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ಕಂಪ್ಯೂಟರೈಸ್ ಗಣಕೀಕರಣ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಏನಾಗಿದೆ, ಹಿಂದೆ ಭಾಳಷ್ಟು ಫೈಲ್ಗಳು ಕಳ್ಳತನ ಆಗುವಂಥದ್ದು, ಜನ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕುವಂಥದ್ದು, ಹೀಗೆ ಅವ್ಯವಹಾರಕ್ಕೆ ಬದುಕಿ ಒಂದು ಸಹ ಕಾರಣೀಕರ್ತ ಆಗಿದ್ದರೆ ಇದನ್ನು ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸೋ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹಂತವಾಗಿ ಒಂದು ಸಹ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮೊದಲು ವಿಜಯಪುರ ತಾಲೂಕು ಆಗಿತ್ತು, ಇವತ್ತು ಬಬಲೇಶ್ವರ, ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಮತ್ತು ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ಇವತ್ತು ಸಹ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಮತ್ತು 2ನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇದು ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಈ ಏನು ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಅವ್ಯವಹಾರಗಳಾಗ್ತಾಯಿತ್ತು, ಅದನ್ನು ಒಂದು ಅನ್ಯಾಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿತ್ತು, ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ.